ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। धान खरेदी संस्था चालकांच्या विविध अडचणींना घेऊन धान खरेदी संस्था आहेत त्यांनी धान खरेदी बंद केलेली आहे आणि जे विविध अटी नवीन नियम जे मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत त्या अटी कुठंतरी मागे घेण्यात याव्या, नाही तर तोपर्यंत आम्ही धान खरेदी करणार नाही अशी भूमिका धान खरेदी केंद्र चालकांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता हे धान आपल्याला या शेतकऱ्यांच्या घरी अशा बोऱ्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत आणि शेतकरी जे आहेत ते संकटात आलेले आहेत। शेतकऱ्यांवर कुठेतरी आता हे जे धान आहेत हे खाजगी केंद्रात विकण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी सांगतात। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। काय सांगाल ना, काय आपली अडचण आहे? हे धान खरेदी जे शासकीय केंद्राने बंद केली त्याच्यामुळे काय अडचणी आपल्यावर आल्या? खरं म्हणजे फेडरेशनला घेऊन शासनाने वेगवेगळ्या त्या अटी आणि शर्ती त्या ठिकाणी धान खरेदीमध्ये केंद्र चालकांच्या बाबतीमध्ये लावल्याच्या केंद्र चालक त्या ठिकाणी सांगतायत आणि या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्याचा थेट फटका आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना बसतो आहे। कारण आता पीक कापणी झालेली आहे आणि धानाची मळणीसुद्धा झालेली आहे। आता ते धान शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याची वेळ असताना त्यांनी अवेळी शासकीय खरेदी केंद्र बंद करून त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून खरेदी जे आधारभूत किंमत त्या ठिकाणी धानाला मिळायला पाहिजे हा उद्देश जो शेतकऱ्यांचा असतो त्या बाबतीमध्ये आता मात्र शेतकऱ्यांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झालेली आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना अशा प्रकारे बसत आहे की खाजगी व्यापारी आहेत त्यांना शेतकऱ्यांना कमी दरामध्ये त्या ठिकाणी धान म्हणजे विकण्याची पाळी आलेली आहे आणि शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या फटक्यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे। नक्कीच आता अशात आपल्यासोबत बोलण्याकरिता पुन्हा शेतकरी आहेत। काय सांगाल, काय अडचणी तुमच्यावर आलेल्या आहेत? आता शेतकऱ्यावर पावसामुळे आर्थिक अडचण आलेली आहे आणि त्यामुळे शेतीमध्ये पुन्हा माल कमी झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याची फार नुकसान झालेली आहे आणि नुकसानीमुळे पुन्हा हे केंद्र बंद असल्यामुळे अजून नुकसानीमध्ये धान विकावं लागत आहे। खाजगी केंद्र चालक किती दर देतात त्याच्याबद्दल? आता खाजगी केंद्र चालक म्हणजे 1700-1800 मागून राहिले आणि शासकीय दर काय असतात? शासकीय दर 2300 काही रुपये आहे। नक्कीच खरं पाहायला गेलं तर 2300 जे दर आहेत ते शासकीय धान खरेदीचे आहेत आणि 1700-1800 रुपये जे दर आहेत ते खाजगी व्यापाऱ्या मागत आहेत। त्यामुळं कुठंतरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात इथं नुकसान होणार आहे। त्यामुळं शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करत त्या अटी ज्या आहेत त्या मान्य कराव्यात किंवा जो प्रश्न आहे तो तात्काळ सोडवावा, जेणेकरून शेतकऱ्यांवर आलेली अडचण जी आहे ती दूर होणार आहे। रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।